रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल. 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण. मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने कारखाने विकल्याचा आरोप. सत्त्याण्णव लोकांची नावं बाजूला ठेवून आपल्या एकट्यावर राजकीय हेतून कारवाई. रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. ईडी विरोधात लढाई लढणार आणि जिंकणार, रोहित पवारांना विश्वास. आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू. माझाच्या मुलाखतीत नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ग्वाही. राज आणि उद्धव हेतू पुरस्सर एकत्र आल्याचाही निशाणा. बेडरूममधले व्हिडिओ मॉर्फ करून बदनामीचा प्रयत्न. संजय शिरसाटांचं घुमजाव. राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा. तर फडणवीसांनी विस्तृत चौकशी करावी, राऊतांची मागणी. संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. दोन्ही संजय यांचे शिंदेंनी टोचले कान. तर शिरसाट राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार. नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना अजित पवारांचा सज्जड दम. नियम सर्वांसाठी सारखेच. नियम मोडल्यास टायरमध्ये घालून झोडायला सांगणार, अजित पवारांचा गंभीर इशारा. शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश. निकष नाही पाळले तर दर्जा रद्द होतो, राज ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला. तर हा देशासाठी अभिमानाचा क्षण, मोदींकडून कौतुक. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विकास कामांची पाहणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा घेतला आढावा. तर मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी करत ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. बच्चू कडूंची 7/12 कोरा करा यात्रा सुरू. तर दुसरीकडे प्रहारच्या अकोला जिल्हाध्यक्षाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा मिटकरी आणि जयकुमार रावलांचा आरोप. आरोप सिद्ध झाल्यास पक्षातून काढेन, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. काशीमीरा हटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद. हटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं. माझाच्या बातमीनंतर मंत्री प्रताप सरनाईकांकडून दखल. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर अखेर कारवाई होणार. जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश. 2 शाळांची मान्यता रद्द. एबीपी माझाच्या दणक्यामुळे शाळेचा एका दिवसात कायापालट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.